शेतकऱ्यांनी संप मागे घेतलेला असला तरी सुद्धा आज राज्यातल्या प्रमुख बाजारात भाज्यांची आवक घटलेलीच दिसते। नवी मुंबईमधल्या एपीएमसी बाजारपेठेमध्ये दररोज 220 गाड्यांची आवक होते, मात्र आज फक्त 10 ते 12 गाड्यांची आवक झाली आहे। तिकडे कल्याण एपीएमसी मध्ये दररोज 200 गाड्यांची आवक होते, इथे फक्त 12 गाड्या आलेल्या आहेत। विशेष म्हणजे राज्यातून एकाही गाडीची आवक झालेली नाही। ही सगळी आवक परराज्यातल्या भाज्यांची आहे। त्यामुळे सध्या बाजारातल्या भाजीपाल्यांचे दर वधारलेले आहेत। आज संप मिटल्यानंतर उद्यापासून नियमित भाज्यांची आवक होईल अशी आशा वर्तवली जाते। तर आजचे घाऊक बाजारातले भाजीपाल्याचे दर काय आहेत ते पाहूया। नवी मुंबई बाजार समितीमध्ये शिमला मिरची काल 60 रुपये होती, आज 100 रुपयांवर पोहोचली आहे। काल कोबी 15 ते 20 होती, आज 30 ते 40 झालेली आहे। गाजर 30 रुपये ते 40 रुपये होतं काल, ते आज 70 ते 80 रुपयांवर पोहोचले। काकडी 20 वरून 40 वर गेली आहे, दुप्पट। वाटाणा 75 रुपयांवरून 80 रुपये वाढलाय। भेंडी 35 ते 40 वरून 40 ते 50 रुपयांवर गेली आहे। कारली 24 ते 28 रुपयांवरून 40 रुपये महाग झालेली आहे। तर कोथिंबीरची जुडी 100 रुपयाला होती काल, ती आज 150 रुपयाला मिळते। पालक 15 ते 20 रुपये जुडी होती, ती 30 रुपये झालेली आहे। टोमॅटो 30 रुपयांवरून थेट 80 रुपयांवर पोहोचला। तर काल मिरची 35 ते 40 मिळत होती, ती आज 50 रुपये ते 60 रुपये किलो मिळते। वांगी 40 ते 50 रुपयांवरून थेट 80 ते 90 रुपयांवर पोहोचलेली आहे। तर नवी मुंबईमधल्या आजच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी। सलग 2 दिवस शेतकऱ्यांचा संप सुरू होता, मात्र मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये सकाळी 4 वाजता हा संप माघार घेण्यात आलेला आहे। हा संप जरी माघार घेण्यात आला असला तरी आज एपीएमसी मार्केटमध्ये जी भाजीपाल्याची आवक झालेली आहे ती आजही आवक कमी आहे। मात्र गेल्या 2 दिवसाचा जर आकडा पाहता आज तशी समाधानकारक आवक झालेली आहे। 225 गाड्यांची ही आवक झालेली आहे। विशेषतः ही आवक आहे ती संपूर्णपणे आहे ती परराज्यातून आवक झालेली आहे। 99% आवक जर आपण पाहिलं तर ही परराज्यातून आवक झाल्याचं दिसून येतं। याच्यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ या आजूबाजूच्या राज्यातूनही मोठ्या प्रमाणामध्ये भाज्यांची आवक झालेली आहे। महाराष्ट्रातून फक्त 1% भाजी ही या एपीएमसी मार्केटमध्ये आलेली आहेत। जर दर पाहिले तर दर आजही दर तेजीत आहेत। होलसेल मार्केटला हे दर आहे ते 30 ते 40 रुपयाच्या घरात आहेत। काल किरकोळ मार्केटला दर आहे 100 रुपयेपर्यंत जाऊन पोहोचले होते। मात्र आता संप माघार घेण्यात आल्यामुळे दर आहेत ते कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। जर आपण हा संप कायम राहिला असता आणि उद्या रविवार आहे त्यामुळे विशेषतः रविवारी हे मार्केट बंद असतं, त्यानंतर मात्र मुंबईकरांच्या आणि शहरवासियांची प्रचंड मोठी या ठिकाणी त्रास सहन करावा लागला असता। भाजीपाला उपलब्ध झाला नसता आणि 100 रुपयेपर्यंत पोहोचलेली भाजी कदाचित ही 150 रुपयाच्या पुढे निघून गेली असती। मात्र आता शेतकऱ्यांनी हा संप माघार घेतल्यामुळे मुंबईकरांना प्रचंड मोठा दिलासा भाजीपाल्यातून मिळणार आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई।